तुमची टाच मोठ्या प्रमाणात दुखत असेल तर हा लेप टाचा स्वच्छ धुवून त्यावर लावा. टाचदुखी कमी होऊन जाईल. या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा. यासाठी आपण 1 चमचा एवढे मध घ्यायचे आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा एवढा खाण्याचा चुना घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी 1 चमचा एवढी हळद पावडर देखील घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे. मित्रांनो, टाचदुखीचा त्रास आजकाल अनेक जणांना जाणवत आहे. वाढलेले वजन यासाठी कारणीभूत असते. आपण उंच टाचेची किंवा जड फॅशनेबल चप्पल वापरत असाल तर ते देखील टाचदुखीचे कारण होऊ शकते. त्यामुळे हलकी मुलायम चप्पल वापरल्याने टाचदुखी कमी होते. टाचदुखी झाल्यानंतर दिवसातून किमान 2 वेळा बर्फाने टाचेला शेक द्यावा. आता तयार झालेला हा लेप टाचा स्वच्छ धुवून त्यावर लावायचा आहे. साधारण